क्रिशाला आजकाल झोपवणं इतकं कठीण झालं आहे ना, कारण की तिला मी फीडिंग कमी करायचं ठरवलं आहे आता. अगोदर तिला मी दिवसातून 4 ते 5 वेळा फीड करायचे. झोपताना, रात्री झोपताना, परत दिवसातून 2 ते 3 वेळा. पण माझी तब्येत खूप जास्त खराब झाल्यामुळे ना, आता मी फीडिंग बंद करायचं ठरवलं आहे. कारण की मला चक्कर वगैरे खूप येत होती, हातपाय थरथरत होते. तिला कसं तरी झोपवलं. 1 तास लागला झोपवायला. मग मी अंघोळ वगैरे करून घेतली आणि इतकं ब्रेकडाऊन झालं ना, खूप आठवण येत होती ह्यांची आणि खूप एकटं वाटत होतं. आणि आज संकष्टी चतुर्थी पण होती. म्हटलं चला 2 महिन्यानंतर देवपूजा करणार होते मी, कारण की पप्पा वारल्यापासून काहीच केलं नव्हतं. म्हटलं सर्व करावं लागेल, आता बघावं लागेल. आणि मंदिरात पण जायचं होतं म्हणून क्रिशाचं जेवण वगैरे बनवलं, घरातलं सर्व आवरलं आणि देवपूजा करायला घेतली. मंदिर वगैरे पूर्ण साफ करून घेतलं, लायटिंग वगैरे लावली. त्याच्यानंतर देव स्वच्छ करून घेतले आणि देवपूजा करून घेतली. आणि खरंच देवपूजा झाल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं आणि एक वेगळीच एनर्जी आली मला. म्हटलं चला आता खूप छान वाटतं आहे, मग फटाफट रेडी होऊया आणि गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ पण करते, कारण की भरपूर जणांची रिक्वेस्ट पण होती की कोणते कोणते प्रोडक्ट यूज करते ते पण दाखव आणि गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ पण बनव. म्हणून म्हटलं चला बनवते. आणि मस्त रेडी वगैरे झाले आणि मंदिरात जायचं तर कॅन्सल झालं, कारण की भरपूर पाऊस येत होता. मग क्रिशा उठल्यानंतर तिला जे करायला लावलं आणि ती खूप हॅप्पी झाली. आणि तिला ना हे फोडायला खूप आवडतं आणि दिवसभर ती हेच घेऊन बसलेली असते. नंतर तिला ना मी असं ॲपल कट करून दिलं, कारण की तिला पूर्ण दात नाही आले म्हणून भीती वाटते मला, चोक वगैरे होईल म्हणून मी तिला असे पीसेस करून देते. नंतर रात्री मग मम्मीकडे गेले आणि निर्वाण खूप खुश झाला क्रिशाला बघून. इथे मम्मी मस्त स्वयंपाक करत होती, छान शेपूची भाजी बनवत होती. कूट वगैरे काय काय टाकलं होतं तिने, छान मस्त असं खलबत्त्यात शेंगदाणे वाटून टाकत होती. आणि माझ्या भावासाठी अशी ही गवार आणि बटाट्याची भाजी बनवते, ती त्याला अशीच आवडते. आणि मी साबुदाणा बनवलेला माझ्यासाठी. क्रिशा पण माझ्यासोबत खात होती. म्हटलं मंदिरात नाही गेले म्हणून मम्मीने अशी छान पूजा केली होती. मग छान इथेच पूजा करून घेतली मी. आणि क्रिशा बघा मम्मीच्या कसे पाया पडते, तिला पाया पड लावल्यावरती. आणि ते वेगळंच लाड करत होती ही मला एकदम. नंतर मग सर्व आवरून रात्री झोपायची तयारी केली. मग फेस वगैरे पूर्ण क्लीन करून घेतला आणि फेस वॉश केला आणि झोपायची तयारी केली. चला बाय.